नमस्कार मंडळी. नमस्कार नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. आज नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. आज आपल्या विंटर आर्क चॅलेंजचा आहे 5वा दिवस. नमस्कार मंडळी. जय श्रीराम. आज आपल्या विंटर आर्क चॅलेंजचा हा शतकोत्तर 40वा दिवस. तर आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे आपल्या भैरी भावाच्या शिमगोत्सवाला डेडिकेटेड असणार आहे. कारण सुरुवातही इथूनच झाली होती आणि शेवटही त्यांच्या चरणाशीच होईल एवढं नक्की. रत्नागिरीचे ग्रामदेवत श्री देव भैरी आणि देवी जोगेश्वरी यांच्या शिमगोत्सवाचा जल्लोष म्हणजे परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीचा अद्भुत संगम. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेपासून ते रंगपंचमीपर्यंत सलग 5 दिवस रत्नागिरी नगरीत हा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या दिवशी कालभैरव मंदिराच्या प्रांगणात आजूबाजूच्या गावांमधून पालख्या आपल्या भैरी भावाच्या भेटीसाठी येतात आणि पारंपरिक शिमगोत्सवाला प्रारंभ होतो. यामध्ये श्री भैरीजुगाई पालखी टेंबे, श्री नवलाई पावणाई देवी सड्यामिऱ्या आणि श्री नवलाई पावणाई देवी जाकेमिऱ्या ह्या पालख्या अत्यंत उत्साहात श्री कालभैरव मंदिराकडे रवाना होतात. वाटेतच श्री भैरीजुगाई टेंबे आणि श्री नवलाई पावणाई जाकेमिऱ्या तसेच सडामिऱ्या पालख्यांची भेटीचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. यातील सर्वात भावस्पर्शी क्षण म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला होणारा सडामिऱ्या आणि जाकेमिऱ्या येथील 2 बहिणी श्री नवलाई पावणाई देवींचा पालखी भेट सोहळा. हा क्षण पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. कारण हा फक्त उत्सव नाही, ही एक आपल्या कोकणातील शेकडो वर्षांची परंपरा आहे. 12 वाड्याचा राजा आपल्या प्रजेसमवेत श्री आई जोगेश्वरीची होळी उभारण्यास व शिमगा खेळण्यास मार्गस्थ होतात.